आम्ही कोणाच्या बापालाही घाबरत नाही. पथविक्रेता समितीच्या निवडणुकीत हे दाखवून दिलंय. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना स्वाती कोरी यांनी दिलाय थेट इशारा. आपण सगळ्यांची मागणी आहे की आपण ही निवडणूक लढवली पाहिजे. 1995 साली नानांनी स्टँडिंग आमदार असताना सुद्धा शरद पवार साहेबांच्या विनंतीला मान देऊन आणि त्यांनी ज्यांना आपला नेता समजलेलं होतं, त्यांच्या ज्या आदर्श होत्या मृणालताई, त्यांच्या शब्द प्रमाण मानून बाबासाहेब कुपेकर साहेबांना पाठिंबा दिला आणि बाबासाहेब कुपेकर साहेबांच्या नंतर आम्ही जनता दलानं पाठिंबा द्यायची ही पद्धत सुरू झाली. जनता दलाच्या पाठिंब्यावर कुपेकर साहेब निवडून आले. जनता दलाच्या पाठिंब्यावर मंडिक साहेब निवडून आले. जनता दलाच्या पाठिंब्यावर संध्यादेवी कुपेकर काकी निवडून आल्या. जनता दलाच्या पाठिंब्यावर राजेश दादा पाटील निवडून आले. जनता दलाच्या पाठिंब्यावर मुश्रीफ साहेब निवडून आले. जनता दलाच्या पाठिंब्यावर संजय दादा मंडिक निवडून आले. जनता दलाच्या पाठिंब्यावर संजय बाबा घाडगे सुद्धा निवडून आले. आम्ही कुठे आहे? आम्ही प्रत्येक वेळी पाठिंबा द्यायचा काय? मी म्हटलं की नानांच्या विचारांशी आम्ही प्रतारणा करणार नाही. नानांनी जी मूल्य निष्ठा आम्हाला घालून दिली आहे, त्याची आम्ही कधीही त्या मूल्यांची निष्ठांशी आम्ही तडजोड करणार नाही. म्हणून आम्ही आमच्या विचारांवर, आमच्या मूल्यांवर, आमच्या तत्वांवर आम्ही ठाम आहे. म्हणून प्रत्येक वेळी आमचा वापरच केला जाणार काय? आम्ही आमच्या मूल्यांवर, आमच्या तत्वांवर, आम्ही आमच्या नीतिमत्तेवर ठाम आहे. आम्ही ती सोडायला तयार नाही. आमची चूक आहे काय? आमचा विचार तुम्ही कधी करणार आहे की नाही? आपल्याकडे सक्षम नेतृत्व नाही असं आहे काय? आपल्याकडे सक्षम नेतृत्व आहे. आमची लढाईची तयारी आहे आणि त्यामुळे आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह या निवडणुकीच्या निमित्तानं. आमची ताकद आहे. आमची ताकद आहे. आम्ही लढू सुद्धा आणि जिंकू सुद्धा एवढी ताकद या मनगटात आमच्या शिंदे साहेबांनी भरलेली आहे. का लढायचं आहे आम्हाला? आज गडिंग्लज शहराची परिस्थिती मी तुम्हाला सांगते. गडिंग्लज शहरामध्ये अक्षरशः पालकमंत्र्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते स्वतःला पालकमंत्री समजून इतक्या मोठ्या प्रमाणात दादागिरी त्यांची सुरू आहे. नगरपालिकेची ओपन स्पेस जाहीरपणे लिलाव काढायला जे मागं पुढं पाहत नाही, त्या नगरपालिकेचा ज्यांनी बाजार करून ठेवलेला आहे, नगरपालिकेत मी म्हणेल ती पूर्वदशा ऐकणार नाहीस तर साहेबाला फोन लावतो अशा धमक्या द्यायला लागेल. आमच्या सर्वसामान्य गडिंग्लजकरांच्यावर, गडिंग्लजच्या नागरिकांच्यावर जर दादागिरी होत असेल, त्यांची गळचेपी होत असेल, आम्ही आता कुणालाही घाबरत नाही. कुणाच्या बापालाही घाबरत नाही. लक्षात ठेवा. मी मागं म्हटलेलं, शिंदे साहेब होते तेव्हा मी म्हटलेलं की मी फक्त आयुष्यात माझ्या बापाला घाबरते, इतर कुणाच्याही बापाला मी घाबरत नाही. त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही. हे आम्ही या पदविक्रेते पदफेरीवाल्यांच्या निवडणुकीत दाखवून दिलंय. आमच्या